साताऱ्याच्या कोरेगावमधील रहितमपूर गावाचं नामकरण व्हावं। रहिमतपूरचं नाव हे रघुनाथपूर करण्याची आता हिंदुत्ववादी संघटनांची मागणी। अमरावती जिल्ह्यातील तब्बल 10,000 लाडक्या बहिणी अपात्र। फेब्रुवारीपासूनचा हप्ता बंद होणार। जिल्ह्यातील 6,98,536 लाडक्या बहिणी पात्र। नाशिक जिल्ह्यातील 82% शाळांचं गुणवत्ता मूल्यांकन पूर्ण। शिक्षण विभागाची माहिती। 1ली ते 12वी पर्यंतच्या सर्व शाळांचं गुणांकन आता सुरू। उर्वरित शाळा आणि महाविद्यालयांच्या नोंदणीसाठी 15 मार्च पर्यंतची मुदत। भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये परीक्षा केंद्रावरून 10वीचा पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल करणं भोवलं। सहाय्यक शिक्षकासह मुख्याध्यापकाला अटक तर 1 जण फरार। नाशिकच्या मालेगावमध्ये ड्रग्ज विक्री करणाऱ्या दाम्पत्याला अटक। 3,80,000 रुपयांचे ड्रग्ज जप्त। नाशिक रोड पोलिसांकडून अधिक तपास सुरू। बुलढाण्याच्या जळगाव जामोदमधील वडशिंगीत दारासमोर या ठिकाणी ऑटो रिक्षा चोरीला तर तालुक्यात चोरीच्या घटनेत वाढ झाल्याची माहिती। बुलढाण्यामध्ये जिगाव प्रकल्पग्रस्तामध्ये 427 घरांचा समावेश करण्यासाठी आंदोलन तर मागील 5 दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू।